गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील पिपरटोला ते चिचटोला गावाच्या मध्यभागी असलेल्या पुलिया नवीनीकरण करण्यासाठी चक्क प्रहार संघटनेच्या तालुकाध्यक्षांचा रस्त्यावर आमरण उपोषणाला बसले होते। अखेर आश्वासनानंतर उपोषण मागे घेतलं। चिचटोला ते पिपरटोला मध्यभागी जीर्ण पुलिया असून पावसाळ्यात या पुलावर पाणी 10 ते 15 दिवस साचून राहते। हा मार्ग बंद करावा लागतो। याचा फटका या मार्गाने जाणाऱ्या शालेय विद्यार्थी, भाजीपाला विक्रेत्यासह मजूर वर्गांना पडत असल्याने चक्क प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील गिरडकर रस्त्यावर बसून उपोषणाला बसले। अखेर आज उपोषण स्थळाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दमाहे सह प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर भेट दिली। सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता पुलिया समस्या सोडवण्यात जाणार असे आश्वासन देऊन पुलिया संबंधित माहिती विभागाला देण्यात येईल। पुलावरील समस्याचं निराकरण करण्यात येईल। या आश्वासनानंतर उपोषण करताना सरबत पाजून उपोषण मागे घेण्यात आले। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग आमगाव। सदर हे जे सुनीलभाऊ गिरटकर यांनी जे सावंगी चिचटोला पिपरटोला मधातला जे रस्ता आपला रस्त्यावरती जे ब्रिज आहे ते उंची वाढवण्याकरिता व नवीन बांधकाम करिता जे आंदोलन केले होते त्यानिमित्त इथं भेट दिली असता सदर हा रस्ता आपल्या जिल्हा परिषद अधीनस्थ असून हा ग्रामीण मार्ग इतर जिल्हा मार्ग रस्ता आहे। सदर हा 30 मीटर स्पॅनचा ब्रिज असून याला कमीत कमी 2.5 ते 3 कोटी रुपयाची लागतचे अंदाजपत्रक आवश्यक आहे। त्याप्रमाणे निधी लागणार आहे। सदर हा आपला जिल्हा परिषदचा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत रस्ता असून सदर हा ब्रिज बांधकामाला आपल्याला DPDC किंवा जिल्हा निधी किंवा जिल्हा रस्ता परीक्षण जे जिल्हा परिषदमधील जे निधी असते त्यामधून करता येते, पण तेवढी निधी आपल्याला उपलब्ध होत नाही। करिता आपण सदर हे ब्रिज मंजुरीकरिता स्टेट BNC मधून प्रस्तावित करण्याकरिता आपण त्यांना शिफारस व आपल्याकडून हरकत दिलेली आहे। संबंधित जे विभाग आहे स्टेट BNC यांनी 2024-25च्या बजेटमध्ये सदर रस्ता 2.5 कोटीच्या प्रस्तावित सुद्धा केलं होतं, परंतु असू शकते काही तांत्रिक अडचणामुळे सदर ब्रिज हा मंजूर झालेला नाही। तरी पण आता पुढं जे हिवाळी अधिवेशनमध्ये जे बजेट प्लेट बनणार त्यामध्ये संबंधित जे विभाग आहे स्टेट BNC यांना आम्ही विनंती करू व त्यांना सांगू की सदर हा रस्त्यावर ब्रिज बांधकाम करण्याकरिता बजेट प्लेट सादर करावी व त्याचप्रमाणे इथले जे लोकप्रतिनिधी आहेत, जनप्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्याकरिता आम्ही डिपार्टमेंटली सुद्धा विनंती करू। काय सांगा सर, रोडाच्या सध्याच्या पोझिशनमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे, याबद्दल काय सांगा? सध्या आता म्हणजे जे तुटलेलं आहे लवकरात लवकर टाकू आणि येणारा जो हिवाळी अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये तो आपण बजेट सादर करून हा पूल तातडीनं बनवण्याचा प्रयत्न करू। तसेच आम्हाला प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख महेंद्रजी भांडारकर यांनी सुद्धा आम्हाला असे आश्वासित केलं की बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जेवढ्या लवकर ह्या पुलाचे निर्माण करता येईल, ह्या पुलाची उंची वाढवता येईल तेवढ्या लवकर आम्ही प्रयत्न करू। आणि जे ठराविक जे 7-8 गाव आहेत त्या 7-8 गावाचे जे काही आम्हाला दस्तावेज लागतील ते दस्तावेज पुरवण्याचा थोडा कष्ट कराल अशी त्यांनी विनंती केली आहे। त्यांच्या आश्वासनावर आम्ही आजच्या जो 3ऱ्या दिवसचा जो आंदोलन सुरू आहे तो आंदोलन आम्ही पाणी पिऊन तो इथंच आपण मागे घेत आहोत। आणि जर येत्या काही हिवाळी अधिवेशनामध्ये आमच्या ह्या जे पुलाच्या नवीन बांधण्यासाठी जे काही बजेट सादर झाले नाही हिवाळी अधिवेशनामध्ये, तर मी आजच मीडियाच्या मार्फत सांगतो की जर हिवाळी अधिवेशनामध्ये जर आमच्या पुलाचा बजेट सादर झाला नाही आणि पूल निर्मितीसाठी आम्हाला कोणतेही दस्तावेज मिळाले नाही, वर्क ऑर्डर मिळाले नाही, तर हिवाळी अधिवेशनाचा लगेच आम्ही ह्या पुलाचा खाली जो वाघ नदी आणि कुवाडास नाल्याच्या मधामध्ये जो आहे तिथं मी स्वतः प्रहार संघटना तालुका प्रमुख इथं जल समाधी घेईन, हे मी अशी सर्व गावकऱ्यांना असे आश्वासन देतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।